लग्नानंतरचे प्रेम भाग 17. तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेदिकाला वेदांचा तो ॲटिट्यूड आणि सायलीचा केलेला तो अपमान अजिबात सहन झाला नाही. ती रागाने सायलीच्या जवळ गेली. सायली, तू काय ऐकून घेतलंस दादाचं हे सगळं? वेदिका चिडून म्हणाली. तो तुला नेहमी अंडरएस्टिमेट करतो. वेदूताई, राहू दे ना. सायलीने डोळे पुसले. वेदांत सर बरोबर बोलतायत. मला खरंच अशा मोठ्या पार्टीची सवय नाहीये आणि माझ्याकडे चांगले कपडे सुद्धा नाहीत. मी तिथे जाऊन त्यांची इज्जत घालवण्यापेक्षा साडीतच जाईन आणि एका कोपऱ्यात बसेल. नाही, वेदिकाने सायलीचा हात घट्ट पकडला. तू एका कोपऱ्यात नाही बसणार आणि तू जुन्या साडीत सुद्धा राहणार नाहीस. तू जहागीरदार घराण्याची सून आहेस आणि आज मी त्या दादाला तुझी खरी किंमत दाखवूनच देईन. काय? पण वेदूताई, मी काय करू शकते? सायली गोंधळली. वेदिकाने सायलीला डोळा मारला. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव सायली. आज संध्याकाळी जेव्हा तू त्या पार्टीत एंट्री करशील ना, तेव्हा पुण्यातले सगळे लोक तर बघतच राहतील, पण तू तुझा अहंकारी नवरा वेदांत जहागीरदार तो सुद्धा तुझ्यावरून नजर हटवू शकणार नाही. हे माझं चॅलेंज आहे. सायलीला वेदिकाचा तो कॉन्फिडन्स बघून थोडी भीती वाटत होती, पण तिच्या मनात कुठेतरी वेदांतला चुकीचं सिद्ध करण्याची जिद्द निर्माण झाली होती. दुपारची वेळ होती. वेदिकाने सायलीला वाड्याच्या बाहेर नेलं. ती तिला पुण्यातल्या एका सर्वात मोठ्या आणि महागड्या डिझायनर बुटीकमध्ये घेऊन आली. सायली त्या बुटीकची भव्यता बघून शॉक झाली होती. बापरे वेदताई, हे तर खूप महाग वाटतंय. आपण इथे का आलोय? चुप बस, वेदिका हसत म्हणाली. आज मी तुझी स्टायलिश आहे. वेदिकाने तिथल्या डिझायनरला काही सूचना दिल्या. डिझायनरने सायलीसाठी काही खूप सुंदर आणि मॉडर्न ड्रेस दाखवले, पण वेदिकाला ते आवडले नाहीत. नाही, वेदिका म्हणाली, मला सायलीसाठी काहीतरी असं हवंय जे खूप क्लासी असेल, मॉडर्न असेल, पण तरीही सायलीच्या साधेपणाला सूट करेल. डिझायनरने एक अत्यंत सुंदर असा इंडो वेस्टर्न गाऊन आणून दाखवला. तो गाऊन गडद वाईन रेड कलरचा होता. त्यावर एक अत्यंत नाजूक अशी सिल्वर एम्ब्रॉयडरी होती. तो ड्रेस खूप जास्त रिव्हिलिंग नव्हता, पण तो एका मॉडर्न आणि स्ट्रॉंग स्त्रीला शोभेल असाच होता. परफेक्ट, वेदिका खुश झाली. सायली, हा ड्रेस तू ट्राय करून बघ. सायलीने तो ड्रेस पाहिला आणि ती संकोचली. वेदूताई, हा ड्रेस मी कधी असे कपडे घातले नाहीत. वेदांत सर काय म्हणतील? ते काय म्हणतील याचा विचार आता तू करायचा नाहीस. वेदिकाने सायलीला ट्रायल रूम मध्ये ढकललं. जा आणि हा ड्रेस घालून ये. सायली ट्रायल रूम मध्ये गेली. 15 मिनिटांनंतर ट्रायल रूमचा दरवाजा उघडला. सायली बाहेर आली. वेदिका आणि डिझायनर दोघेही बघत राहिले. सायली त्या वाईन रेड गाऊन मध्ये खरंच एका अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. तिचा तो नैसर्गिक गोरा रंग त्या ड्रेसमुळे आणखीनच उजळून दिसत होता. ड्रेसचं फिटिंग तिच्या नाजूक फिगरला एकदम परफेक्ट होतं. ओ माय गॉड, सायली, वेदिका जवळजवळ ओरडलीच. तू तू किती सुंदर दिसतेस यार. सायली लाजून लाल झाली. तिने स्वतःला आरशात पाहिलं. तिला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता की ती एवढी सुंदर दिसू शकते. आता फक्त तुझा मेकअप आणि हेअरस्टाईल. वेदिकाने प्लॅनिंग सुरू केलं. आज संध्याकाळच्या पार्टीत आग लावणार आहेस. संध्याकाळचे 7 वाजले. 5 स्टार हॉटेलचा तो मोठा बॅकवेट हॉल पूर्णपणे सजला होता. पाहुणे यायला सुरुवात झाली होती. मीडियाचे कॅमेरे सगळीकडे फ्लॅश करत होते. प्रतापराव आणि आत्या स्टेजवर उभे राहून सगळ्यांचं स्वागत करत होते. वेदांतने एक अत्यंत डॅशिंग असा ब्लॅक टॅक्सिडो घातला होता. तो हातात शॅम्पेनचा ग्लास घेऊन आपल्या बिझनेस क्लायंट सोबत बोलत होता. समीर तिथे आला. त्याने एक नेव्ही ब्लू रंगाचा सूट घातला होता. काय वेदांत? समीर हसत म्हणाला. आज पार्टी एकदम रंगात आली भावा. हो यार, वेदांतने घड्याळात पाहिलं. पण ही सायली कुठे राहिली? अजून आली कशी नाही? अरे येतील त्या, समीरने डोळा मारला. आणि तू एवढी वाट का बघतोयस तिची? वेदांतने रागाने समीरकडे पाहिलं. मी काही वाट बघत नाहीये. मला फक्त टेन्शन आहे की ती साडी नेसून येईल आणि इथे काहीतरी तमाशा करेल. तिला अशा पार्टीची सवय नाहीये. समीर हसला. अरे वेदांत, तू सायलीला अजून ओळखलं नाहीयेस. ती खूप स्मार्ट आहे. तेवढ्यात हॉलच्या मुख्य दरवाजाजवळ काहीतरी हालचाल झाली. मीडियाचे कॅमेरे अचानक एका दिशेने वळले. लोकांची कुजबूज सुरू झाली. प्रतापराव आणि आत्यांनी सुद्धा दरवाजाकडे पाहिलं. वेदांतने आणि समीरने आपली नजर दरवाजाकडे वळवली आणि जे दृश्य त्यांनी पाहिलं ते बघून दोघांचाही श्वास एका सेकंदासाठी अडकला. हॉलच्या प्रवेशद्वारातून सायली आत येत होती. सायलीने तो वाईन रेड रंगाचा इंडो वेस्टर्न ड्रेस गाऊन घातला होता. तिचे ते लांब आणि काळेभोर केस आज मोकळे नव्हते. ते एक अत्यंत सुंदर आणि मेसी बन मध्ये बांधलेले होते. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत हलका पण परफेक्ट असा पार्टी मेकअप होता. तिच्या कानात नाजूक डायमंडचे इयरिंग्स चमकत होते. ती जेव्हा चालत येत होती तेव्हा तिची ती चालण्याची स्टाईल, तिचा तो कॉन्फिडन्स आणि तिचं ते सौंदर्य, हे सगळं बघून हॉलमधला प्रत्येक माणूस तिच्याकडेच बघत होता.
वेदांच्या हातातला शॅम्पेनचा ग्लास तिथेच थांबला. त्याचे डोळे विस्पारले होते. ही सायली आहे. वेदांत स्वतःशीच पुटपुटला. त्याला विश्वासच बसत नव्हता की जी मुलगी सकाळी साध्या सुती साडीत वावरत होती तीच मुलगी आता एका टॉप मॉडेल सारखी दिसत आहे. समीरने वेदांच्या खांद्यावर हात मारला. ओहो, क्या बात है भावा, तुझी बायको तर एकदम बॉम्ब दिसते यार. वेदांतने रागाने समीरकडे पाहिलं. तू गप्प बस समीर. पण वेदांतचा आता आत जेलसीची एक खूप मोठी आग भडकत होती. कारण हॉलमधले सगळे पुरुष सायलीकडेच बघत होते. सायली आणि वेदिका हसत हसत पुढे आल्या. प्रतापराव आणि आत्या सायलीला बघून खूप खुश झाले. काय दिसत आहे पुरी. आत्यांनी सायलीची नजर काढली. एकदम राणीसारखी. थँक्यू आत्या, सायलीने हसून म्हटलं. हे सगळं वेदूताईंमुळे झालंय. वेदांत चालत सायलीच्या जवळ आला. त्याचा चेहरा रागाने आणि पजसुनेसने लाल झाला होता. हे काय घातलेस तू. वेदांतने दातोट खात पण आवाज दाबून विचारलं. का सर. सायलीने अत्यंत इनोसेंट चेहरा करून विचारलं. चांगलं नाही दिसत आहे का. वेदांतला काय बोलावं ते सुचेना. चांगलं दिसतंय, पण खूप जास्त चांगलं दिसतंय आणि मला हे आवडत नाहीये. मी तुला काय सांगितलं होतं, साडीच यायला ना. वेदांत म्हणाला. वेदिका मध्ये पडली. दादा, ही एक हाय प्रोफाईल पार्टी आहे. इथे सायली साडीत आली तर तूच म्हणाला असतास की तिला फॅशन सेन्स नाहीये. आता ती इतकी सुंदर दिसते तरी तुला काय प्रॉब्लेम आहे. वेदांतला वेदिकाचं बोलणं पटत होतं, पण त्याचा एगो त्याला शांत बसू देत नव्हता. तेवढ्यात समीर तिथे आला. हाय सायली. समीरने सायलीला हातात घेतला आणि तिच्या हातावर हलकसा किस करून यू लुक स्टनिंग. वेदांतचा राग आता ज्वालामुखीसारखा भडकला. त्याने झटक्यात सायलीचा हात समीरच्या हातातून ओढून घेतला. समीर, ती माझी बायको आहे. वेदांत ओरडला. अरे तुम्ही तर फक्त कॉम्प्लिमेंट देत होतो. समीर हसत म्हणाला. मला तुझी कॉम्प्लिमेंट नकोय. वेदांतने सायलीचा हात घट्ट पकडला. चल सायली, आपल्याला क्लायंट्सला भेटायचंय. वेदांत सायलीला अक्षरशः ओढतच हॉलच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेला. सायलीला वेदांतची ती जेलसी बघून आतून खूप मजा येत होती. सर, माझा हात दुखतोय. सायलीने आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हटलं. वेदांतने तिचा हात सोडला. तो रागाने तिच्या समोर उभा राहिला. तू हे मुद्दाम करतेस ना. वेदांतने तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. काय मुद्दाम करते. सायलीने थोडं कन्फ्युजन दाखवलं. मला जेललेस फील करवण्यासाठी. वेदांतच्या तोंडून नकळत सत्य बाहेर पडलं. सायलीच्या ओठांवर एक खूप गोड आणि रोमॅन्टिक स्माइल आली. सर, तुम्हाला जेलस फील होत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मी तर फक्त पार्टी एन्जॉय करायला आले. सायलीने वेदांतला डोळा मारला आणि ते तिथून वळून दुसऱ्या गेस्टकडे जाऊ लागली. वेदांत शॉक होऊन तिच्याकडे बघतच राहिला. ही सायली एवढी स्मार्ट आणि बोल्ड कधी झाली. वेदांतच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. तेवढ्यात हॉलमध्ये म्युझिक सुरू झालं. अनाउन्सरने माईकवर म्हटलं. लेडीज अँड जेंटलमॅन, आता वेळ झाली एका रोमॅन्टिक कपल डान्सची. मी रिक्वेस्ट करतो मिस्टर वेदांत झागीदार आणि त्यांच्या ब्युटिफुल वाईफ मिसेस सायली झागीदार यांना की त्यांनी डान्स फ्लोअरवर यावं. सगळे गेट्स टाळ्या वाजवून लागले. वेदांतने सायलीच्या हातात हात दिला होता. सायलीच्या काळजाची धडधड इतकी वाढली होती की तिला वाटलं पूर्ण हॉलला तो आवाज ऐकू जाईल. वेदांतच्या डोळ्यात एक भयंकर अट्रॅक्शन आणि चॅलेंज होतं. सायली एक दीर्घ श्वास घेतला आणि ती वेदांत सोबत डान्स फ्लोअरच्या दिशेने पावलं टाकू लागली. पण नेमकं त्याच वेळी वेदांतचे काही फॉरेनचे बिझनेस क्लायंट्स तिथे आले. मिस्टर झागीदार, वी नीड यू टॉक टू यू फॉर अ मिनिट. त्या क्लायंट्सने हसत वेदांतला थांबवलं. वेदांतने दातोट खाल्ले. त्याला आत्ता या क्षणी कोणाशीही बोलायचं नव्हतं, पण तो बिझनेस होता आणि प्रतापराव सुद्धा तिथे उभे होते. वेदांतला नाईलाजाने सायलीचा हात सोडावा लागला. गिव्ह मी अ मिनिट सायली, मी आलोच. वेदांत अत्यंत फ्रस्ट्रेटेड आवाजात म्हणाला आणि तो त्या क्लायंट सोबत थोडा बाजूला गेला. सायली तिथेच डान्स फ्लोअरच्या कडेला एकटी उभी राहिली. तिला खूप ऑकवर्ड फील होत होतं. सगळे कपल्स डान्स करण्यासाठी फ्लोअरवर जात होते. तेवढ्यात समीर तिथे आला. त्याने एक गोड स्माइल दिली. अरे सायली, तू इथे एकटी का उभी आहेस. समीरने विचारलं. ते वेदांत सह क्लायंट सोबत बोलतायत. सायली संकोचन म्हणाली. अरे यार, हा वेदांत पण ना नेहमी काम आणि काम. समीर हसत म्हणाला. पण पार्टी एन्जॉय केली पाहिजे ना. मे आय हॅव विथ डान्स ब्युटिफुल लेडी. समीरने अत्यंत रिस्पेक्टफुली आपला हात सायलीच्या समोर पुढे केला. सायली दचकली. नाही समीर, मला डान्स वगैरे येत नाही. आणि वेदांत सर, अरे चिल यार, आपण फक्त फ्रेंड्स डान्स करूया. कुणी आपल्याला जज नाही करणार. प्लीज, समीरने आग्रह केला. वेदिका सुद्धा तिथेच उभी होती. तिने सायलीला जा म्हणून इशारा केला.
सायलीला नाईलाजाने समीरच्या हातात हात द्यावा लागला. समीर सायलीला घेऊन डान्स फ्लोअरच्या बरोबर मध्यभागी गेला. एक अत्यंत स्लो आणि रोमॅन्टिक म्युझिक सुरू झालं. समीरने सायलीचा एक हात आपल्या हातात पकडला आणि दुसरा हात अत्यंत कॅज्युअली सायलीच्या कमरेवर ठेवला. सायलीच्या अंगावर काटा आला. तिला तो स्पर्श खूप ऑकवर्ड वाटत होता, पण समीरचा हेतू वाईट नव्हता हे तिला माहिती होतं. ती फक्त हसण्याचं नाटक करत डान्स करू लागली. इकडे वेदांत त्या क्लायंट सोबत बोलत होता, पण त्याचं लक्ष तिथे नव्हतंच. त्याने हळूच मान वळवून डान्स फ्लोअरकडे पाहिलं आणि जे दृश्य त्याने पाहिलं ते बघून त्याचा श्वास तिथे अडकला. त्याची बायको सायली समीर सोबत डान्स करत होती आणि समीरचा हात तिच्या कमरेवर होता. वेदांच्या डोक्यात भयंकर मोठा स्फोट झाला. त्याच्या डोळ्यासमोर जणू रक्त उतरायला लागलं. ती वाईन रेड रंगाची ड्रेस घातलेली सायली, तिच्या कमरेवर दुसऱ्या कुणाचा परपुरुषाचा हात हे बघून वेदांचा इगो आणि त्याचा पॉझिटिव्हनेस आउट ऑफ कंट्रोल झाला. त्याच्या हाताच्या नसा तणावल्या गेल्या. त्याने रागाने स्वतःची मूठ इतकी घट्ट आवळली की त्याची नख त्याच्या तळहातात रुतली. एक्सक्यूज मी, वेदांत त्या क्लायंट्सला मध्येच तोडून अत्यंत डाक आवाजात म्हणाला. तो वळला आणि डान्स फ्लोअरच्या दिशेने एखाद्या पिसळलेल्या वाघासारखा चालू लागला. त्याची प्रत्येक स्टेप जमिनीवर आदळत होती. त्याचा तो रागीट आणि खतरनाक ऍटिट्यूड बघून आजूबाजूचे लोक आपोआप बाजूला होत होते. डान्स फ्लोअरवर सायली खूप नर्वस होती. ती इकडे तिकडे बघत होती. समीर हसत काहीतरी बोलत होता. अचानक वेदांत थेट त्याच्यामध्ये येऊन उभा राहिला. त्याने समीरच्या डोळ्यात नजर टाकली. समीर, वेदांतचा आवाज एवढा डाक होता की समीर सुद्धा एक सेकंद घाबरला. त्याने झटक्यात समीरचा हात सायलीच्या कमरेवरून बाजूला भिरकावला. अरे वेदांत, काय करतोस तू? समीर कन्फ्युज होऊन म्हणाला. माझ्या बायकोपासून दूर राहा, वेदांत दातोट खात फुसफुसत म्हणाला. तिच्यासोबत डान्स करण्याचा हक्क फक्त माझा आहे. वेदांतने सायलीचा हात पकडला आणि तिला एका झटक्यात स्वतःच्या दिशेने जोरात ओढलं. सायलीचा तोल गेला आणि ती थेट वेदांतच्या त्या मजबूत छातीवर जाऊन आदळली. सायलीच्या तोंडातून एक हलकासा आवाज बाहेर पडला. तिचे दोन्ही हात नकळत वेदांतच्या खांद्यावर घट्ट रोवले गेले. आणि त्या क्षणी वेदांतचा एक हात सायलीच्या हातावर गेला आणि त्याचा दुसरा हात थेट सायलीच्या त्या उघड्या पाठीवर गेला. सायलीच्या त्या इंडो वेस्टर्न गाऊनचा बॅग पूर्णपणे डीप होता. वेदांतच्या त्या गरम आणि रागीट हाताचा स्पर्श जसा सायलीच्या थंड पाठीला झाला तशी सायलीच्या शरीरातून जणू 1000 ओलची वीज पास झाली. तिची पूर्ण बॉडी शहारली. तिच्या पाठीवर काटा उभा राहिला. तिने झटक्यात डोळे वर करून वेदांतकडे पाहिलं. वेदांतचे डोळे पूर्णपणे लाल झाले होते आणि त्याची नजर सायलीच्या डोळ्यात लॉक झाली होती. दोघांच्या मध्ये आता 1 इंचाचं सुद्धा अंतर नव्हतं. सायलीचा तो वाईन रेड ड्रेस वेदांतच्या ब्लॅक टॅक्सिडोला घासत होता. सर, काय करता तुम्ही? सगळे बघतायत, सायली थरथरत्या आवाजात कुजबुजली. वेदांतने तिला स्वतःच्या आणखी जवळ ओढलं. त्याचा तो गरम हात तिच्या उघड्या पाठीवर थोडा वर सरकला. बघू दे सगळ्यांना, वेदांतचा पॉझिटिव्ह आणि डाक आवाज तिच्या कानात घुमला. काय गरज होती त्याच्या मिठीत जाण्याची? मी नाही गेले, तुम्हीच तर मला सोडून गेला होता. सायलीचा श्वास वेगाने चालत होता. तरीही वेदांतने तिचा हात स्वतःच्या हातात घट्ट पकडला. तो दुसऱ्या कोणाच्याही जवळ जाशील हे मी कधीच सहन करू शकणार नाही सायली, नेवर. गाण्याची बीट्स अत्यंत स्लो आणि रोमॅन्टिक होते. वेदांत सायलीला घेऊन त्या म्युझिकच्या तालावर डान्स करू लागला. त्याची प्रत्येक मुवमेंट खूप डॉमिनेटिंग आणि इंटेन्स होती. जणू तो संपूर्ण जगाला ओरडून सांगत होता की ही मुलगी फक्त माझी आहे. सायली पूर्णपणे त्याच्या कंट्रोलमध्ये होती. तिला स्वतःचे पाय हलवण्याची गरजच पडत नव्हती. वेदांत तिला लिटरली स्वतः सोबत फ्लो करत होता. वेदांतची ती बोटं सायलीच्या उघड्या पाठीवर अत्यंत हळुवारपणे फिरत होती. त्याचा तो स्पर्श सायलीला वेड लावत होता. तिची छाती वेदांतला छाती घासत होती. दोघांच्या हृदयाची धडधड एक झाली होती. सायलीला वेदांतचा परफ्यूमचा तो कडक सुवास आणि त्याच्या शरीराची उष्णता जाणवत होती. तिने स्वतःचे डोळे गच्च मिटून घेतले. तिला हा क्षण थांबावासा वाटत होता. वेदांतची अवस्था ही वेगळी नव्हती. सायलीला तो सुगंध, तिचे ते रेशमी केस जे त्याच्या गालाला स्पर्श करत होते आणि तिची ती नाजूक कंबर जी त्याच्या हाताच्या विळख्यात होती. वेदांत पूर्णपणे स्वतःला विसरून गेला होता. त्याचं लक्ष फक्त आणि फक्त सायलीवर होतं. त्याने हळूच आपला चेहरा सायलीच्या मानेजवळ नेला. त्याचा गरम श्वास सायलीच्या मानेवर पडत होता. सायलीने वेदांतच्या खांद्यावरील आपला हात आणखी घट्ट केला. सर, प्लीज.
सायली अत्यंत हळव्या आवाजात कुजबुजली. वेदांतने तिला शांत केलं. जस्ट फील इट सायली. पूर्ण पार्टीमध्ये एक वेगळी शांतता पसरली होती. सगळे गेट्स, प्रतापराव आणि आत्या, समीर आणि वेदिका सगळे त्यांच्याकडे बघत होते. कोणीही डान्स करत नव्हतं. सगळ्यांच्या नजरा फक्त एका कपलवर खिळल्या होत्या. प्रतापराव आणि आत्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत समाधानाचं आणि आनंदाचं हसू होतं. समीरने वेदिकाला डोळा मारला. मिशन अकम्प्लिश, समीर हळूच हसत म्हणाला. वेदिकाने त्याला हायफाय दिला. म्युझिक हळूहळू त्याच्या शेवटाकडे येत होतं. गाण्याचे बीट्स एकदम स्लो झाले आणि फायनली म्युझिक पूर्णपणे थांबलं. पार्टीत एक भयंकर शांतता पसरली. पण म्युझिक थांबूनही वेदांत आणि सायली एकमेकांच्या मिठीत तसेच उभे होते. वेदांचा हात अजूनही सायलीच्या अवघड्या पाठीवर होता आणि सायलीचे हात वेदांच्या खांद्यावर होते. ते दोघेही जगाला विसरले होते. त्यांना आजूबाजूला कोण उभा आहे याचं काहीच भान नव्हतं. सायलीने हळूच डोळे उघडले. वेदांत तिच्या डोळ्यात हरवला होता. त्या दोघांची नजर एकमेकांत इतकी खोल लॉक झाली होती की त्या नजरेने हजारो शब्द बोलून टाकले होते. वेदांच्या डोळ्यात आज सायलीला फक्त आणि फक्त अथांग प्रेमाने एक प्रचंड ओढ दिसत होती. गेट्स मधून कोणीतरी हळूच टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि मग पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. त्या टाळ्याच्या आवाजाने सायली भानावर आली. तिला अचानक रिअलाइज झालं की पूर्ण पार्टी त्यांच्याकडे बघते. तिचे गाल लाजेने लालबुंद झाले. सर, गाणं संपलंय. सायलीने हळूच वेदांतच्या छातीवर हात ठेवून त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. पण वेदांतने तिला सोडलं नाही. तो जणू काही एकाच वेगळ्याच ट्रान्समध्ये गेला होता. त्याचा टाळ्यांचा आवाज ऐकत येत नव्हता. त्याची नजर सायलीच्या डोळ्यांवरून हळूहळू खाली सरकली आणि थेट तिच्या त्या थरथरणाऱ्या गुलाबी ओठांवर जाऊन थांबली. वेदांतचा श्वास जड झाला. त्याने सायलीच्या पाठीवरचा हात आणखी घट्ट केला आणि तिला स्वतःच्या शरीराशी पूर्णपणे लॉक केलं. सायलीचे डोळे भीतीने आणि लाजेने विस्फारले. सर, सगळे बघतायत. सायली कुजबुजली. बघू दे. वेदांचा आवाज अत्यंत डार्क आणि मॅग्नेटिक होता आणि सर्वांसमोर पूर्ण पार्टीच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असताना वेदांतने अत्यंत हळूच आपला चेहरा पुढे केला. सायलीचा श्वास पूर्णपणे थांबला. तिने भीतीने आणि ओढीने आपले डोळे गच्च मिटून घेतले. वेदांचा चेहरा सायलीच्या ओठांच्या अगदी जवळ आला. तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेदांत पुढे काय करेल? वेदांत सायलीला किस करेल का काय हे बघण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.